नमस्कार. अर्थ बजेटचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आपण या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि बजेट नंतर नेमकं त्यांचं काय विश्लेषण आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत. स्टुडिओमध्ये महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतच्या आपल्यासोबत आहेत आणि IBN लोकमतची न्यूजरूममधली आमची टीम जी आहे ती सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. त्याचं कारण अर्थातच न्यूजरूमनी दिवसभर जे काही काम केलेलं आहे, बजेट अत्यंत जवळून त्यांनी बघितलेलं आहे. राजेंद्र हुंजे तिथे दिसत आहेत आणि न्यूजरूममधले आमचे सगळे सहकारी दिसत आहेत. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमका काय अर्थ निघतो या बजेटमधनं. आणि खरं तर हे जे प्रश्न न्यूजरूममधनं येणार आहेत किंवा आमच्या ब्युरोजमधनं सुद्धा जे ब्युरो चीफ्स आहेत ते सुद्धा त्यांना प्रश्न विचारणार आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात तुम्ही जसं आम्हाला बजेटच्या आधीचं नेमकी प्रक्रिया आणि बजेट सगळं समजून सांगितलं, तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. या बजेटच्या नंतर नेमकं काय तुमच्या मनामध्ये आता विश्लेषण आहे? माझ्या मनामध्ये भावना ज्या आहेत त्या संमिश्र स्वरूपाच्या आहेत. म्हणजे काही अतिशय उत्तम तरतुदी या बजेटमध्ये आहेत, काही बाबी अस्पष्ट राहिलेल्या आहेत, काही त्रुटी सुद्धा मला दिसतात त्यामध्ये. एकूण जर एका वाक्यात सांगायचं तर योग्य दिशेने जाणारा परंतु चातुर्यानं सर्वसमावेशकतेकडे झुकणारा, त्याचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे असं म्हणता येईल. हा परिपूर्ण अर्थसंकल्प नाही, तो योग्य दिशेने जाणारा अर्थसंकल्प आहे, परंतु परिपूर्ण नाही. तो सर्वसमावेशकतेचा फक्त आभास निर्माण करतो. वास्तवामध्ये फार थोडं थोडं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वकिलीचं जे सगळं कसब आहे अरुण जेटलींचं, ते सगळं कसब त्यांनी ते पणाला लावलेलं वकिलांसाठीच केलेला अर्थसंकल्प आहे. टॅक्स मध्ये केलेले जर बदल तुम्ही पाहिले तर त्यात भरपूर वकिलांना काम मिळेल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे. एवढं कॉम्प्लेक्स करायचं काही कारण नव्हतं, सिम्प्लिफिकेशन करण्याची गरज होती मला असं वाटतं. नक्की नक्की. पण त्या बरोबरीनं म्हणजे एकूण जर बघितलं तर जे अलोकेशन दिसतंय त्याच्यामध्ये ग्रामीण भारताला कुठेतरी विकासाला चालना मिळेल असं जे चित्र दिसतंय, त्या चित्रात कितपत तथ्य आहे आणि कुठे अपेक्षा भंग झालाय साधारणतः असं तुम्हाला वाटतं? नाही, तिथे खूप चांगलं काम तिथे केलेलं आहे. किंबहुना ती सगळ्यात मोठी जमेची बाजू या अर्थसंकल्पाची आहे. कारण तुम्हाला आठवत असेल, आपली कालच्या चर्चेमध्ये मी म्हटलं होतं आणि मागच्या बजेटमध्ये काय झालं होतं की ग्रामीण भागाला, शेतीच्या क्षेत्राला आणि ग्रामीण भागाला अजिबात प्राधान्य देण्यात आलेलं नव्हतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा तर उल्लेखही नव्हता. त्या पार्श्वभूमीवरती आणि सूटबूट का सरकार वगैरे अशी जी टीका होत होती, त्याचं उत्तर म्हणून त्यांनी यावेळी फायनली योग्य ती गोष्ट केलेली आहे आणि शेतीच्या आणि ग्रामीण क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी गुंतवणूक केलेली दिसून येते आहे. उदाहरणार्थ त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न हे पुढच्या 5 वर्षामध्ये दुप्पट होईल, 2020 सालपर्यंत दुप्पट होईल असं म्हटलेलं आहे. परंतु त्याची नेमकी प्रक्रिया काय असेल हे सांगितलेली नाही. परंतु प्रधानमंत्री सिंचाई योजना, जी ही इरिगेशनची जी योजना आहे, त्याला खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उपलब्ध होणार आहेत. AIBP जे आहे त्यांचे प्रोजेक्ट जे अडकलेले होते त्यापैकी बरेचसे प्रोजेक्ट, 85% प्रोजेक्ट हे आता मार्गी लागत आहेत. आणि फार्म पॉन्ड्सची वगैरे जी योजना मांडलेली आहे ती चांगली आहे. 21 प्रकल्प 2017 पर्यंत. बरोबर. आणि हे सगळे अनेक वर्ष अडकलेले प्रकल्प होते. त्या अडकलेल्या प्रकल्पांपैकी 85% प्रकल्प जर मार्गी या वर्षात लागणार असतील तर ती फार मोठी उपलब्धी होईल असं मला वाटतं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवरती खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे आणि त्यांनी एकंदरीत कृषी आणि ग्रामीण विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आतापर्यंत केली होती त्या तरतुदीच्या जवळजवळ दुप्पट तरतूद केलेली आहे. ही निश्चितपणे मोठी जमेची बाजू आहे. मात्र त्यांनी शेतीच्या क्षेत्राला जे क्रेडिट मिळणार, या सगळ्या गोष्टी कालांतराने होणाऱ्या आहेत. त्याची स्ट्रॅटेजी, रणनीती काय असेल ते त्यांनी विशद केलेलं नाही. हा एक भाग. त्यामुळे त्या कितपत वास्तववादी आहे हे काळच ठरवणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी शेतकऱ्यांना जे क्रेडिट, जे पत पुरवठा करायचा, त्याची मर्यादा, त्याचं टार्गेट 8.5 लाख कोटीवरून 9 लाख कोटींवरती नेलेलं आहे. ही काय फार मोठी वाढ आहे असं मी मानत नाही. मात्र काल आपल्या चर्चेमध्ये जसं आलं होतं तसं हे जे क्रेडिट आपण पत पुरवठा करणार, तो फक्त ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे अशांनाच उपलब्ध होऊ शकतो. 25% शेतकरी असे आहेत की ज्यांना टेनंट फार्मर्स असं म्हणता येईल,
त्यांना अजूनही उपलब्ध पतपुरवठा उपलब्ध होत नाही आणि म्हणून त्यांना सावकारांच्याकडे जावं लागतं आणि मग त्यातून आत्महत्यांसारखे प्रकार घडतात. मला असं वाटतं की ही फार चांगली संधी होती. त्या 25% लोकांना जर आपण इलिजिबल केलं असतं बँक क्रेडिट मिळण्यासाठी तर फार मोठं बोल्ड असं पाऊल नाही, ते ठरलं असतं. तो मुद्दा आहे की मक्त्याने शेती करणारे टेनंट बरोबर, फार्मर्स जे बरोबर, आहेत बरोबर. त्यांना पतपुरवठा करणं हे जितकं महत्वाचं आहे तेवढंच सगळ्या शेतकऱ्यांकडे आज बँक खाती नाही आहेत. आणि मागच्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं होतं की अशा हजारो शेतकऱ्यांच्या केसेस पुढे आल्या की ज्यांना कर्जमाफी यासाठी ज्यांना शासकीय सुविधा किंवा शासकीय अनुदान यासाठी मिळालं नव्हतं की त्यांचं बँकेमध्ये अकाउंट नसल्यामुळे. तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जितकं आव्हान महत्वाचं आहे त्याच्या जोडीला आता या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीने शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगामध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीला अनुमती दिलेली आहे. मला असं वाटतं की भारतातील शेतीला वेगळ्या प्रकारचं जीवदान देणारी ही योजना ठरावी. कारण आज आपल्याकडे जेवढी फळं निर्माण होतात, जेवढे शेतीमाल निर्माण होतात त्यातलं 30% अधिक माल हा ग्राहकाच्या हातात जाण्याच्या आधी नष्ट होतो. बरोबर. नाशिवंत तो असतो. तर त्या नष्ट होणारी ही जी धनसंपदा आहे त्याचा खऱ्या अर्थाने आता उपयोग केला जाईल. आणि याच्या जोडीला या सरकारने जी म्हणजे रस्ते आणि रेल्वेसाठी 2,18,000 कोटींची आपण कृषी तरतूद केली. क्षेत्राबद्दल आणखी ही चर्चा आणखी तिथे एक फार महत्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. माझ्या मते हे ऐतिहासिक पाऊल आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की ही जी योजना आहे फूड प्रोसेसिंगसाठी त्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी योजना केलेली आहे ती अत्यंत योग्य आहे. आणि गरजेची होती. आपण इतकी वर्ष झाली का आपल्या देशामध्ये या गोष्टी होतच नव्हत्या. आता कुठे काही लोक करायला लागले होते. परंतु त्याच्याबरोबर म्हणजे ती योजना चांगली आहे पण महान योजना काय त्यांनी केलेली मी तुम्हाला सांगतो. कृषीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदाच 2,87,000 कोटी रुपये हे ग्रामपंचायती आणि म्युन्सिपालिटीला जाणार आहे. हे बघा, हे तुम्ही लक्षात घ्या. हा फार मोठा ऐतिहासिक बदल आहे. कारण आपण ती अमेंडमेंट केल्यानंतर ग्रामपंचायतींना महत्व द्यायचं आपण बोललेलो पंचायत राज परंतु त्यांच्यापर्यंत पैसे जात नव्हते. म्हणजे केंद्र सरकार हा एक टप्पा, राज्य सरकार हा दुसरा टप्पा आणि तिसरा टायर जो गव्हर्नमेंटचा असतो तो असतो म्युन्सिपालिटीज आणि ग्रामपंचायत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत आणि शहरी भागामध्ये म्युन्सिपालिटीज. आता काय झालेलं आहे की 14व्या पे कमिशनने जो बदल केला त्यामधून केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या निधीमध्ये भरघोस वाढ केली. म्हणजे 24% इंडिव्हिज्युअल पूलच्या 32% करून टाकलं. तो आधीच्या सरकारने नेमलेलं कमिशन होतं, त्यांनी अलीकडे रिपोर्ट दिला आणि तो या सरकारने ऍक्सेप्ट केला. आता काय झालं होतं, प्रश्न असा होता की आता राज्य सरकारनं केंद्र सरकार खूप देत आहे पण राज्य सरकार आपला पैसा आपल्या अखत्यारीत असलेल्या ग्रामपंचायतींना देतील का, म्युन्सिपालिटींना देतील का, कारण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणूनच अतिशय ऐतिहासिक अशी जी योजना यांनी मांडलेली आहे 2,87,000 कोटी रुपये हे ग्रामपंचायतींना आणि म्युन्सिपालिटीला देण्यात येणार आहेत. मला वाटतं प्रत्येक ग्रामपंचायतीला 80 लाख आणि प्रत्येक म्युन्सिपालिटीला 20 कोटी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत आहे. नाही, शेतीसाठी ज्या प्राथमिक गोष्टी म्हणजे सिंचन आणि आता बाजारपेठ उपलब्ध करून देणे या गोष्टी करण्यासाठी या सरकारने पाऊल उचललंय. त्याच्या जोडीला पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न ते अगदी बरोबर. पण त्यामुळे येत्या 5 वर्षात शेतकऱ्याचं गावखेड्यातल्या सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न दुपटीने वाढणार हा जो दावा केलेला आहे त्या दाव्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का? तो त्या दाव्यामध्ये म्हणजे ती इच्छा किंवा अपेक्षा आपण म्हणू शकू, परंतु त्यांनी असा कुठलाही रोड मॅप दिलेला नाही की आपण या गोष्टी केल्यामुळे 5 वर्षामध्ये दुप्पट उत्पन्न होणार आहे. परंतु एक फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की आपला देश इतका मोठा 7 लाखापेक्षा जास्त खेडी आपल्याकडे आहेत आणि आपला एवढा मोठा देश जरी असला तरी मार्केट म्हणून ते एकच नाहीये. इंटिग्रेटेड असं एकच मार्केट त्याचं नाहीये. त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपासून तर एक दुसरी योजना त्यांनी जी जाहीर केलेली आहे मला ही अतिशय महत्वाची वाटते. क्लस्टर्सची जी योजना आहे ती मला अतिशय महत्वाची वाटते. आणि
एपीएमसी ऍक्ट APMC. ज्यांनी अमेंड केलेला आहे त्यांच्यासाठी ई प्लॅटफॉर्म तयार करायची जी योजना आहे त्यातून राष्ट्रीय पातळीवरती एक मार्केट असं तयार होऊ शकतं आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळू शेतकऱ्यांना होऊ शकतो. तुम्ही जे म्हणत होतात ना की आपल्याकडे जे उत्पन्न होतं, ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी नाशवंत असल्यामुळे आपल्याकडे एक तर कोल्ड स्टोरेजेस नाही आहेत, तो माल जवळच्या गावामध्ये शहरामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था नाहीये आणि आंतरराज्य वाहतुकीला अनेक अडचणी आहेत. ऑक्ट्रॉय पासून अनेक अडचणी आहेत. त्या जीएसटी मुळे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सेसमुळे त्या दूर होणार आहेत. फूड प्रोसेसिंगला जर चालना मिळाली आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हे सगळं इंटिग्रेट झालं आणि त्याला जोडून ई प्लॅटफॉर्म जर आला तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या प्रॉस्पॅरिटीच्या दिशेनं आपलं फार मोठं पाऊल उचललं जाऊ शकेल. चमत्कारच होईल याच्यामुळे. या गोष्टी जर सगळ्या झाल्या, सगळ्या नीट झाल्या झाल्या. पण तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थसंकल्प हा नेहमी संकल्प असतो. संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे पण आम्ही लोक विकल्प त्यातले बघतच असतो ना आणि आपलं ते कामच आहे. नाही, तुम्ही आणखी एक गोष्ट पाहिली पाहिजे. संकल्प आणि सिद्धी यामध्ये नाटककार राम गणेश गडकरींनी असं म्हटलं होतं की संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वरी इच्छा उभी असते. मला तसं वाटत नाही. अर्थसंकल्प आणि अर्थसिद्धी याच्यामध्ये दोन गोष्टी उभ्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी यंत्रणा. ती योजना किती चांगली असली तरी त्याचा फायदा लोकांपर्यंत जर पोहोचणार नसेल तर त्याचा बाऊ करण्यामध्ये काही नक्की एक आपण थोडस न्यूजरूम मधनं पण प्रश्न येत आहेत. आपले ब्युरोज आहेत. ब्युरोज मध्ये अद्वैत मेहता पुण्याहून आहेत, प्रशांत बाग नाशिकवरून आहेत आणि प्रवीण मुदळकर नागपूरवरून आहेत. राजेंद्र उंजे न्यूजरूम मध्ये. आपण खरं तर ब्युरोजकडे जाऊया, नागपूरकडे जाऊया आणि मग त्यानंतर न्यूजरूम मध्ये आणि इतर ब्युरोजकडे जाऊया. नागपूर, प्रवीण मुदळकर, नेमका काय प्रश्न आहे? हा प्रवीण बोला. सर, हमी भाव जो आहे त्या हमी भावासंदर्भात कुठलीही घोषणा जी आहे ती झालेली नाहीये. कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, या संपूर्ण पिकांबद्दल अवकाळी पाऊस पडलेला दिसतोय ना. रॅलीमध्ये नेहमी उल्लेख केला होता. आश्वासनं दिली होती की सरकार आल्यानंतर हमी भाव वाढवला जाईल. पण या तिन्ही विदर्भातली पिकं जी आहेत या हमी भावासंदर्भात काही झालेलं नाहीये आणि साखर असेल किंवा ऊस असेल त्या संदर्भातही काही झालेलं नाहीये. त्यामुळे हमी भावासंदर्भात आपण या बजेटचं विश्लेषण कसं करावं शेतकऱ्यांना? नाही, विश्लेषण करण्यासारखं काहीच नाही. या बजेटमध्ये हमी भावाचा उल्लेख सुद्धा टाळण्यात आलेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं की हे सरकार आल्यापासून हमी भाव किती प्रमाणात बदललेले आहेत, त्यामध्ये बदल झालेले ते सकारात्मक आहेत का? त्यामध्ये नाममात्र बदल झालेले आहेत. पूर्वीच्या मानानं फारच कमी बदल झालेले आहेत. काही बाबतीमध्ये तर हमी भाव कमी झालेले आहेत. परंतु या बजेटमध्ये ॲग्रिकल्चरवरती, शेती आणि ग्रामीण क्षेत्रावरती खूप मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची उपाययोजना जरी असली तरी त्यामध्ये मी तर एक शब्दही असा पाहिला नाही की हमी भावाबद्दल काही काल सुद्धा आपण या विषयावर बोलल्याचं मी पाहिलं नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्याचं स्पष्टीकरण त्यांनी करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. नक्की. पुढच्या प्रश्नावरती आपण जाऊया. प्रशांत बाग नाशिकला आहेत. प्रशांत बाग, काय प्रश्न आहे? प्रशांतजी बोला. सर, उत्तर महाराष्ट्रामध्ये फूड इंडस्ट्री खूप मोठ्या पद्धतीनं ग्रो घेत आहे. स्मॉल इंडस्ट्री सुद्धा, छोटे उद्योगपती ग्रोथ घेत आहे. पण ज्यावेळेस आम्ही हा बजेट डिक्लेअर झाल्यानंतर बऱ्याच उद्योगपतींशी बोललो, वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. काहींना वाटतंय की एफडीआय मार्फत जी गुंतवणूक वाढते आहे यामुळे ईस्ट इंडिया कंपनी जी आपण हद्दपार केली होती त्या प्रकारचीच कंपनी परत येऊन आपल्या देशामधल्या छोट्या उद्योगपतींना संपेल. तर काही छोट्या उद्योगपतींना मात्र वाटतंय की हा दूरगामी दिसणारा परिणाम आहे. हा लॉंग टर्म बेनिफिट छोट्या उद्योगांना नक्कीच होईल. नक्की या छोट्या उद्योजकांना कळत नाही. आपण नेमका हा मुद्दा कसा स्पष्ट कराल, काय सांगाल सर? हे बघा, असं आहे की इंटेलेक्च्युअल भागामध्ये जे चळवळीमध्ये डाव्या चळवळीचे लोक वगैरे असतात त्यांना नेहमी ही अशी भीती वाटत असते की हा ईस्ट इंडिया कंपनीचा नवीन अवतार आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. चीनचं उदाहरण तुम्ही घ्या ना. चीनमध्ये आपल्या देशामध्ये जेवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते, डायरेक्ट परकीय गुंतवणूक येते, त्याच्या 5 पट गुंतवणूक त्यांच्याकडे होते. त्यांना त्यांचे जे पूर्वीचे राष्ट्रपती होते ज्यांनी रिफॉर्म्स, आर्थिक सुधारणा घडवून आणल्या, त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही तर कम्युनिस्ट कंट्री आहात ना, आपण कम्युनिस्ट कंट्री आहात, मग तुम्ही
हे असे भांडवलशाहीचे मार्ग कसे काय वापरता तुम्ही? या सगळ्या आर्थिक उपाययोजना भांडवलशाहीमध्ये अभिप्रेत असलेल्या उपाययोजना तुम्ही का करता? त्याच्यावरती त्यांनी जे उत्तर दिलं होतं, डेंग झियाओपिंग यांनी जे उत्तर दिलं होतं, त्या उत्तराचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ते म्हणाले होते, आय डोंट केअर वेदर द कॅट इज ब्लॅक ऑर व्हाईट ॲज लॉंग ॲज इट कॅचेस द माईस. म्हणजे मांजर जी आहे, म्हणजे त्यातून लोकांना फायदा होतोय की नाही, अर्थव्यवस्थेला फायदा होतोय की नाही, अंतिमतः ती टेस्ट आहे. त्याला हे लेबल लावणार की ते लेबल लावणार हे अगदी बिनमहत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बद्दल मोकळेपणाने त्याचं स्वागत केलं पाहिजे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा आपल्या सगळ्या गोष्टींवरती उतारा नाही, मात्र त्याच्यापासून दूर राहण्याचं काहीही कारण नाही असं मला वाटतं. आणि फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये जो प्रश्न उपस्थित केला गेला होता, तिथे तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अत्यंत आवश्यक आहे. तिथे तुम्हाला इस्रायल सारख्या छोट्या देशाचं उदाहरण घेता येईल. इस्रायल सारख्या छोट्याशा देशामध्ये जे पिकवलं जातं त्याच्या जवळजवळ 62% गोष्टी प्रोसेस होतात. आणि आपल्या देशामध्ये कित्येक पिकांमध्ये आपलं जगातलं सगळ्यात मोठं स्थान आहे, म्हणजे टोटल जे आपलं उत्पादन होतं, परंतु त्यात किती टक्के प्रोसेसिंग होतं हे जर तुम्ही पाहिलं तर लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं म्हणूनच की फूड प्रोसेसिंगला मोठ्या प्रमाणावर सुरुवात करून आपण ग्रामीण अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर चालना देऊ शकतो आणि ती दिली पाहिजे अशी माझी भावना आहे. नक्की. अद्वैत मेहता पुण्याहून आहेत. अद्वैत मेहता, काय प्रश्न आहे? सर, दोन प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न असा आहे की नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये 55,000 कोटी रुपयाची सरकार गुंतवणूक करणार आहे. ती चांगलीच गोष्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीनं. पण दुसरीकडं पेट्रोल डिझेलवरचा सेस जो आहे तो सुद्धा कायम राहणार आहे 6%. नव्या गाड्यांवरती टॅक्स पण मिळणार आहे. पण दुसरीकडं सरकार BOT म्हणजे बांधा वापरा हस्तांतरित करा हे पण प्रकल्प राबवणार आणि त्याच्यावरती टोल टॅक्स लावणार. तर हे योग्य आहे का? कारण असं जर तुम्ही करत असाल, 55,000 कोटी तुम्ही घालत असाल, डिझेल पेट्रोलवरून तुम्ही टॅक्स गोळा करत असाल, तर कुठंतरी आता BOT किंवा टोल टॅक्स याला तिलांजली द्यायला पाहिजे होती का? त्याच्याबद्दल काहीच भाष्य नाही आहे. आणि दुसरा प्रश्न थोडा पुणे स्पेसिफिक आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचं ठरणारा जो प्रकल्प आहे मेट्रो, जो मुंबईला सुरू झाला, नागपूरला 400 ते 600 कोटीची गुंतवणूक केली, पण पुण्यासाठी गेल्या वर्षी 10 कोटी, यावर्षी 10 कोटी, फक्त 20च कोटीची तरतूद झालेली आहे. हे बरोबर आहे का अशा पद्धतीनं? कारण जर असा आरोप केला की तुम्ही नागपूरला झुकतं भाव देताय आणि पुण्याच्या मेट्रोला सापत्न भावाची वागणूक देताय, तर असा आपण आरोप करू शकतो का? या आरोपामध्ये तथ्य आहे का? तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. हा आपल्या देशाचा अर्थसंकल्प होता, त्यामुळे राज्याच्या अखत्यारीमध्ये एका शहराला जास्त, दुसऱ्या शहराला कमी असं देण्याचा प्रयत्न होतोय असं मला तरी वाटत नाही. आणि असे प्रश्न जे आहेत ना, ते ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला जाईल त्यावेळी तुम्ही रेज केलेले जास्त उत्तम राहील. देशाचा विचार करत असताना पुणे विरुद्ध नागपूर असा विचार करणं संयुक्तिक नाही असं मला वाटतं. एक दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला, म्हणजे जो पहिल्यांदा विचारला होता, तो असा होता की नॅशनल हायवे अथॉरिटीजवरती आपण 55,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत आणि पेट्रोलवरती मात्र सेस कायम ठेवणार आहोत. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याकडे रस्त्यांचं जाळं तयार करणं ही काळाची गरज होती आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ते आता सुरू झालेलं आहे आणि खूप वेगानं सुरू झालेलं आहे. आणि ज्याचा वित्तमंत्र्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला ते आपले महाराष्ट्रातले गडकरी यांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्याला आता गती मिळालेली आहे. पूर्वी कधीही नव्हती अशा गतीनं हे रस्ते तयार होत आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्या माध्यमातून रस्त्यांचं जाळं विणण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता पेट्रोलवरचा सेस राहणं तिथे त्याचं अर्थकारण वेगळं आहे. काय झालेलं आहे की जगामध्ये पेट्रोलचे भाव कोसळलेले आहेत. एकेकाळी जे $110 पर बॅरल होतं ते $30 पर बॅरल पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात जगाच्या पातळीवरती बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कोसळलेले आहेत. त्याचं श्रेय आपण घेऊ शकत नाही, ते जगातल्या इतर गोष्टींमुळे झालेलं आहे. ते कोसळलेले भाव तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यावेळी पेट्रोलचे भाव जगात वाढत होते त्यावेळी आपल्या आधीच्या सरकारने खूप वर्ष लोकांपर्यंत ते दिलेच नव्हते, सबसिडी दिली होती. परंतु नंतर इथपर्यंत ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांनी भाव वाढवायला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्या टप्प्यांवरती वाढवायला लागले होते. आता उलट परिस्थिती आहे. आता तेलाचे भाव कमी कमी होत असताना या सरकारने, आता त्यांना श्रेय त्याचं नाही,
त्यांनी काय केलेलं आहे, तो सगळा फायदा कंझ्युमरला देण्याच्या ऐवजी इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणून एक्साईज मधून त्यांच्याकडनं पैसे काढण्याचं काम चाललेलं आहे लोकांकडून. तिथे पेट्रोलवरती गेल्या वर्षभरामध्ये 12 रुपये वाढ झालेली आहे प्रति लिटर. डिझेलवर सुद्धा झालंय. डिझेलवरती 13.5 रुपये वाढ झालेली आहे. 13.5 आणि या दोन्हीच्या माध्यमातून त्यांना 99,000 कोटी रुपये याची बचत झालेली आहे. त्यामुळेच तर वित्तमंत्र्यांना आपली जी अर्थसंकल्पातली तूट आहे ती 3.9 ठेवण्यामध्ये यश मिळालं. त्याचं कारण हे 99,000 कोटी रुपये आहेत. तो मुद्दा वेगळा आहे. मला असं वाटतं की या नंतरच्या काळामध्ये ऑइल प्राइसेस अचानक जर वाढल्या तर काय होईल तर काय? आपल्याला माहिती नाहीये. परंतु हा जो सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे तो यानंतर काही महिने किंवा एक वर्षभर सुद्धा कायम राहू शकतो. आणि ते वित्तमंत्र्यांनी लक्षात घेतलेलं आहे. रस्त्यावरच्या आणि एकंदरीतच इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीमध्ये इतक्या मोठ्या रकमांची आवश्यकता आहे की त्यामध्ये ही बचत होऊन सुद्धा आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. ही 55,000 कोटी रुपये हे सुद्धा दर्या में खसखस अशी परिस्थिती आहे. यामध्ये आणखी खूप मोठी गुंतवणूक गरजेची आहे. हे खरं म्हणजे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं. ते आता होतं आहे आणि तरीही ते अत्यंत स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. नक्की. आणि तुम्ही टोल टॅक्स जे म्हणताय ना, आता तुम्ही पहा या बजेटमध्ये नगरपालिकांना मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर टोल टॅक्स काय होणार हा एक वेगळा मुद्दा उपस्थित होतो. पूर्वी स्थानिक संस्थांकडे पैसाच नव्हता, त्यावेळी त्यांना स्थानिक लोकल बोर्ड टॅक्स वगैरे लावलेले होते. टोल टॅक्सचा इश्यू होता. मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीकडे वेगळ्या प्रकारे पाहता येणं शक्य झालेलं आहे. नक्की. आपण पुन्हा न्यूजरूम मध्ये जाऊया. आयबीन लोकमतच्या न्यूजरूम मध्ये राजेंद्र उंजे आहेत. राजेंद्र, प्रश्न. सर नमस्कार. बोला, म्हणजे. न्यूजरूम मधले सगळे आमचे सहकारी तुम्हाला आजच्या बजेटचा अर्थ समजून घेण्यासाठी काही प्रश्न हा, विचारतायत. अर्थात. चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, काय सरांना विचारायचं? सर मला एक साधा प्रश्न आहे. गेली 2-3 वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव एकदम खाली आलेले आहेत, मग अगदी निच्चांकी पातळीवरती ते आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या गंगाजळीत प्रचंड म्हणजे करोडो रुपयाची आपली गंगाजळी वाढलेली आहे. बरोबर. तर हे पैसे सरकार नेमकं विकासासाठी वापरणार आहे का, आणि वापरलं आणि त्याचा थेट ग्राहकांना थेट फायदा होणार आहे की नेमकं? या बजेटमध्ये याबद्दल काहीच उल्लेख नाही. तर तुम्ही काय सांगू शकाल? नाही, बजेटमध्ये उल्लेख जो आहे तो याचा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव कोसळल्यानंतर त्याच्यामुळे सरकारला पेट्रोलियम आणि डिझेल या दोन्हीवरती एक्साईज ड्युटी लावणं शक्य झालेलं आहे. पूर्वी ते लावणं शक्य नव्हतं, कारण जागतिक बाजारपेठेतच भाव एवढे वाढलेले होते. ते आता कमी झाल्यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि त्यातून त्यांना मोठं उत्पन्न मिळालेलं आहे. पण तुमचा प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की यातून केंद्र सरकारला जे उत्पन्न मिळालेलं आहे याच्यातून खरं म्हणजे जी परकीय चलनाची खूप मोठ्या प्रमाणावर बचत झालेली आहे, त्यातून आपला परकीय चलनाचा साठा जो आहे तो आज मितीला $350 अब्ज एवढा तो साठा झालेला आहे. पूर्वी कधीही नव्हता एवढा परकीय चलनाचा साठा आपल्याकडे आहे. परंतु हा जो साठा आहे तो वॉर चेस्ट आहे. हा काही लोकांना वाटून देण्यासाठी नाही. जर उद्या भारतीय रुपयावरती अटॅक झाला, इतर करन्सीचा अटॅक झाला स्पेक्युलेशन मध्ये, तर आपल्याला गार्ड करण्यासाठी, आपली करन्सी स्टेबल ठेवण्यासाठी आपला हा वॉर चेस्ट आहे, असं तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ही जी चर्चा आहे सुरू ठेवूयात. अर्थ बजेटचा आपण समजून घेतोय डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडून. एका छोट्याशा ब्रेक नंतर त्यांच्याकडे पुन्हा येऊया आणि काही मनातले प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जे आहेत ते त्यांच्याकडनं समजून घेऊया. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. अर्थ बजेटचा आपण समजून घेतोय डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडून. आणि अर्थात जाधव सर, तुम्हाला पुन्हा प्रश्न हाच आहे की दलित असतील, अल्पसंख्याक असतील, ओबीसी असतील आणि आदिवासी असतील, या सगळ्या समाज घटकांसाठी एक सामाजिक न्याय देणारा अर्थसंकल्प असं काही आपण म्हणू शकतो? आत्ताचा जो काही अर्थसंकल्प ऐकला आपण त्यातनं, निश्चितपणे नाही असं उत्तर द्यावं लागेल. किंबहुना मला या बजेटमधला न आवडलेला भाग नेमका तो आहे. त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की खूप वर्षापासून शेड्यूल कास्ट सब प्लॅन नावाचा एक प्लॅन आहे जो अनुसूचित जातींसाठी आहे, आणि ट्रायबल सब प्लॅन नावाचा दुसरा प्लॅन आहे जो अनुसूचित जमातींसाठी आहे. तिथे कल्पना अशी आहे की खर्च करताना जो नियोजित खर्च असेल त्याचं
दलितांसाठी आणि आदिवासींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत आणि ते वापरले पाहिजेत असा दंडक घालून दिलेला आहे पूर्वीपासून. या वेळच्या बजेटमध्ये आणि त्याची रक्कम किती आहे पहा तुम्ही. मागच्या म्हणजे आता अनुसूचित जातींचं जे अनुपात किंवा रेशिओ आहे तो आहे 16.8% आणि अनुसूचित जमातींचा 8.2%. म्हणजे तेवढ्या प्रमाणावर पैसे त्यांच्यासाठी खर्च झाले पाहिजेत, नियोजित खर्चापैकी. यावेळी त्याचा उल्लेख सुद्धा नाही. मागच्या वेळी चलाखी अशी केली होती की अनुसूचित जातींसाठी मी 30,000 कोटी रुपयांची तरतूद करतो आहे. त्यांनी हे सांगितलं नाही की त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे 41,000 करायला पाहिजे होती, त्याऐवजी मी 30,000 करतो आहे. म्हणजे तरतूद कमी केली होती त्यांनी. आणि यावेळी तर त्यांनी काय केलेलं आहे, शेड्यूल कास्ट सबप्लॅनचा उल्लेखच केलेला नाही. आणि त्यांनी काय केलंय, स्टँडअप इंडियासाठी आम्ही 500 कोटी रुपये देत आहोत. बरोबर. 500 कोटी बरोबर काही बरोबर उद्योजकता विकसनासाठी पैसे अगदी ती चांगलीच योजना आहे. परंतु 500 कोटी कुठे आणि 45,000 कोटी कुठे. तुम्ही 45,000 कोटी द्यायचं नाकारता आहात किंवा त्याबद्दल अवाक्षर काढत नाही. आणि या 50 कोटी 500 कोटी तुम्ही देणार याचा बाऊ करताय. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा की 2.5 लाख उद्योजक तयार करणार असं म्हणतात दलित आणि महिलांमध्ये. तर प्रत्येक ब्रांच मध्ये 2. तुम्हाला मी अगदी सोपी युक्ती सांगतो हे टाळण्याची, ते करणार आहेत. तुम्ही पहा की आता कुठल्याही ठिकाणी कुठल्याही ब्रांचला 1-2 दलित असतातच ना, तेच दाखवायचे ना. म्हणजे ज्यांना ऑलरेडी दिलेलं आहे हे नव्यानं केलं पाहिजे. म्हणजे हे केलेलं पुरेसं नाही. आणि ते करताना सुद्धा आहे त्यांनाच दलित म्हणून दलित आहेत त्यांना दाखवायचं की आम्ही यांना दिलेले आहेत, किंवा या महिलांना आधीपासून दिलेलं ते त्यापैकी 2 देऊन दाखवायचे असं नाही. इन्क्रिमेंटल त्याच्यामध्ये नवीन 2 दलित उद्योजकांना आणि 2 महिला स्टार्टअप झाला पाहिजे, त्याच्यात स्टार्टअप झाला पाहिजे. परंतु तुम्हाला यंत्रणेबद्दल बोललेलं, ही यंत्रणा हे डोळ्यात तेल घालून पाहावं लागेल की ही फसवाफसवी करण्याची यंत्रणेला इतकी मोठी सवय आहे. आणि 45,000 कोटी बद्दल अवाक्षर न काढता 500 कोटी द्यायचे आणि त्यामध्ये सुद्धा अशी युक्ती करायची. मला असं वाटतं की त्यातून अनुसूचित जाती जमातींसाठी फार काही भरीव केलेलं आहे असं म्हणायला वाव नाही, असं माझं मत आहे. अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय हा सगळा तबका ज्या भागामध्ये ग्रामीण भागात जास्त करून राहतो तिथे सध्या प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण हे म्हणजे लोकांच्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी आहेत. भारतातील सर्वसामान्य माणसाच्या खिशातून दर महिन्याला 35,000 कोटी रुपये शिक्षणावर खर्च होतात अशी आकडेवारी नव्याने उघडकीस आलेली आहे. आणि त्यावरून लक्षात येतं की हे जर शिक्षण जर शासकीय याच्यातून चांगल्या पद्धतीने त्याला मिळालं असतं तर इतका पैसा सर्वसामान्य माणसाच्या खिशातून गेला नसता. आपल्याकडे शिक्षणावर, प्राथमिक शिक्षणावर, एकूणच शिक्षणावर आणि प्राथमिक आरोग्यावर जो खर्च शासकीय खजिन्यातून व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे ही सगळी संकटाची मालिका त्याच्या भोवती असते. आता आपण जेव्हा हे बजेट पाहतो, हा अर्थसंकल्प पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की यामध्ये पुन्हा तीच म्हणजे मागील सरकारांनी जे केलेलं होतं ते मागील पानावरून पुढे चालू अशा पद्धतीने दिसतं. म्हणजे आपल्याकडे सातत्याने आपण काल सुद्धा त्याची चर्चा केली की GDPची चर्चा होते, सकल राष्ट्रीय उत्पन्नाची चर्चा होते, परंतु मानव विकास निर्देशांक जो ढासळत चाललेला आहे या सर्वसामान्य घरातून त्याला वर आणण्यासाठीची योजना याच्यामध्ये कुठे भरीव दिसत नाहीये. अगदी बरोबर. नाही, तिथेही चलाखी दिसते. म्हणजे पूर्वी होत होतं पण या बजेटमध्ये चलाखी मला दिसून येते. अनुसूचित जाती जमातींच्या बाबतीत जशी चलाखी आहे तशी इथे चलाखी आहे. ही काय ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही हेल्थ सेक्टरचा पहा, आरोग्य विषयक. आपल्या देशामध्ये जो आरोग्यावरती जो खर्च होतो सरकारी पातळीवरती तो आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 1.4% 1.04% म्हणजे 1%. म्हणजे आफ्रिकेतल्या मागासलेल्या देशांमध्ये सुद्धा 2.5-3% होतो. खरंच आहे. त्याच्यामध्ये खूप वाढ होणं गरजेचं आहे. ती वाढ करायच्या ऐवजी किंवा ती वाढ किती केली ते न सांगता या बजेटने काय म्हटलेलं आहे, डायलिसिस साठी ज्या मशीन आपण घेणार त्याच्यावरच्या ड्युटीमध्ये कन्सेशन. आता ही काय एवढी मोठी बाब आहे का? त्यांनी हे सांगायला पाहिजे की या बजेटमध्ये गेल्या वर्षीपर्यंत आपण एवढा खर्च करत होतो हेल्थ सेक्टरवरती, या वर्षी त्याच्यात एवढी भरमसाठ वाढ करून आम्ही एवढा करतो. डायलिसिस ही एक अत्यंत नगण्य आणि क्षुद्र गोष्ट आहे. आपण पब्लिक सेक्टरमध्ये आरोग्याच्या बाबतीत इतके मागे पडलेलो आहोत
की तिथे खूप मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे, ते होताना मला दिसत नाही. ही चलाखी आहे. डायलिसिसचा मुद्दा यासाठी असेल, मला असं वाटतं की बरेच राजकीय पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांना सध्या मधुमेहाने ग्रासलेलं आहे, त्यामुळे कदाचित त्यांनी हायलाईट करावं असं वाटलं असेल. त्यांच्याकडे आरोग्यासाठी पैसे नाहीत असं दावा त्यांचे शत्रू सुद्धा करणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. नाही, शिक्षणावरती त्यांनी खर्च वाढवलेला आहे असं म्हणतायत, पण त्यामध्ये सुद्धा किती वाढवलेला आहे ते कळत नाही, अजून तरी स्पष्ट झालेलं नाही, पण 14% वाढवलेला आहे असं म्हणतात. त्यापैकी प्राथमिक शिक्षणावरती किती वाढवलेला आहे, शालेय शिक्षणावर किती वाढवलेला आहे, उच्च शिक्षणावर किती वाढवलेला आहे, हे पाहावं लागेल. पण तिथे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, सर्व शिक्षा अभियानवरचा खर्च वाढवलेला आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र सर्व शिक्षा अभियान हे जसं शालेय शिक्षणाच्या बाबतीत आहे, तसंच उच्च शिक्षणाच्या मध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन जी एक योजना मांडली होती, 95,000 कोटी रुपयाची योजना, जी रुसा म्हणून प्रसिद्ध आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. कारण आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे शैक्षणिक संस्थांमध्ये एक प्रकारची जातीयता आहे. म्हणजे कसं की काही संस्थांना ज्या केंद्र सरकारच्या आहेत त्यांना कुठलाही बजेट कन्स्ट्रेंट नसतो, परंतु ज्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे पुणे विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, या सगळी स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या देशातले 91% विद्यार्थी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जातात. त्यांना केंद्र सरकार पैसा देत नाही आणि राज्य सरकार देत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक फार मोठी योजना तयार करण्यात आली होती काही वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, रुसा नावाची. त्या रुसाचं काय होणार, त्यांना किती पैसे जास्त देणार, याचा काही उल्लेख नाही. एक मात्र चांगली उल्लेखनीय बाब मला जी वाटली शिक्षणाच्या बाबतीमध्ये ती अशी आहे की सरकारी क्षेत्रातले 10 विद्यापीठ आणि खासगी क्षेत्रातले 10 विद्यापीठ या दोघांना भरपूर पैसे देऊन त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा. याचं कारणच आहे ना सर, की गेल्या 5-6 वर्षांमध्ये जी जागतिक विद्यापीठांची क्रमवारी येते, पहिल्या 200 विद्यापीठांची यादी जाहीर होते, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशातलं एकही विद्यापीठ त्याच्यामध्ये नसतं. एकेकाळी IIT त्यामध्ये असायची, परंतु आता IIT आणि IIM पण त्या यादीमधून बाद झालेला आहे. IIT आणि IIM याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो शासकीय तिजोरीमधून, आणि तो कोट्यावधी रुपयांमध्ये असतो. पण तुम्ही असा विचार करा महेशजी, की आपण उच्च शिक्षणाबद्दल बोललो की लगेच IIT आणि IIM बद्दल बोलतो. ही मृगजळ आहेत मोठ्या सगळ्या वाळवंटामध्ये. नाही, मी त्या मृगजळांबद्दलच म्हणतोय, कारण यामध्ये एक IITN तयार करण्यासाठी सध्याच्या हिशोबानुसार 1 कोटीहून अधिक रुपये खर्च शासकीय तिजोरीतून खर्च होतो. आणि आतापर्यंत जेवढे IITN तयार झालेले आहेत आपल्या देशामध्ये, त्यातील 75%हून अधिक IITN हे विदेशामध्ये जाऊन नोकरी करतायत. म्हणजे तुमच्या माझ्या करदात्याच्या खिशातून कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत, परंतु त्याचा लाभ अमेरिका किंवा अन्य प्रगत देशांना होतो. हे थांबलं पाहिजे ना कधीतरी. याची सांगड घालणारा अर्थमंत्री कधी भेटणार आहे? त्यासाठी जे स्टेट युनिव्हर्सिटी ज्या आहेत ना, राज्य सरकारांची जी विद्यापीठं आहेत, तिथे पैशाची नितांत आवश्यकता आहे. तिथे पायात चपला नसलेले विद्यार्थी येत असतात, फर्स्ट जनरेशन लर्नर आपण ज्यांना म्हणतो ते येत असतात. तिथे 91% विद्यार्थी त्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात, आणि तिथे म्हणजे आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू दे ना अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकार पैसे द्यायला तयार नाही आणि राज्य सरकार काखावर करतात की आमच्याकडे त्यांना द्यायला पैसे नाही. म्हणून ती रुसाची योजना काढली होती. मला असं वाटतं की ती योजना, रुसाची योजना जी आहे, विशेष करून राज्यस्तरीय पब्लिक सेक्टर मधले जे विद्यापीठ आहेत राज्याच्या पातळीवरती, त्यांना भरभरून पैसे देऊन त्यांच्यामध्ये खूप सुधारणा घडवून आणणं आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं ही काळाची गरज आहे. हे फक्त दाखवण्यासाठी आम्ही 10 पब्लिक सेक्टर मधले 10 प्रायव्हेट सेक्टर मधले घेऊन त्यांना जागतिक दर्जा देतो आहोत. त्यामुळे आपल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारणार नाही. 91% नवीनच विकासाची बेटं तयार होतील. बरोबर, 10 इकडची. एक पुन्हा वेगळा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा की ज्यावेळेला आपण इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे म्हणतो, पायाभूत सुविधा म्हणतो, खेळांचा कुठे उल्लेख नाही. म्हणजे खेळ ह्या बाबीमध्ये कदाचित अर्थसंकल्पामध्ये तशी खेळांसाठी वेगळं काही करायची नसेल, पण तशी मानसिकता, कारण देश नक्की म्हणजे देश जर ठरणार असतील तर जसं खेळांपासून ठरतात, अजून एक त्याच्यामध्ये जगलरी केल्यासारखं वाटतं ते म्हणजे रेल्वेचे पैसे आणि जे पायाभूत सुविधा रस्त्यांचे पैसे ते एकत्र करून सांगितलं की कधी नव्हे एवढे पैसे आता आम्ही खर्च करतोय. दोन्हींची एक अमाऊंट एकत्र केलेली आहे. रस्ते आणि रेल्वेसाठी 2,18,000 आणि रस्ते आणि हायवेसाठी 97. म्हणजे रेल्वे इज आउट ऑफ बजेट. रेल्वेचं वेगळं बजेट असतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो,
डिफेन्सचा काही उल्लेख नाही. उल्लेख तुमच्या नाही. लक्षात आले का? हां, हां. डिफेन्स हा शब्द सुद्धा वापरलेला नाही. मग ही आकडेवारी जी आहे, म्हणजे जे बजेट डेफिसिट असणार आहे, फिस्कल डेफिसिट असणार आहे, ते डिफेन्स शिवाय असणार आहे का? डिफेन्सचा खर्च तर दाखवलेलाच दाखवलेलाच नाही. नाही. म्हणजे तो दाखवायचा की दाखवायचा नाही हा वेगळा मुद्दा आहे. परंतु यामध्ये जे किंवा नंबर आहे त्याचं अनेक्झर पण त्यांनी सांगितलं मेन्शनच केलेलं नाही. पण त्यांनी जे म्हटलं, वित्तमंत्र्यांनी जे म्हटलं की 3.5% आम्ही डेफिसिट सीमित करणार या वर्षी, येत्या वर्षाच्या बजेटमध्ये, ही अत्यंत मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. परंतु ती किती वास्तववादी आहे याबद्दल मी साशंक आहे. त्यांनी आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विश्वासार्हता ठेवण्यासाठी त्यांनी तो असा दावा केलेला आहे की आम्ही पुढच्या वर्षीचं डेफिसिट हे 3.5% ठेवू आमच्या जीडीपीच्या. सर, वित्तीय तूट 3.5% आणण्याचा मोठा म्हणजे एक दावा अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. याच्या जोडीला त्यांनी आर्थिक विकास दर 7.6% नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हो, पण कोणी एकेकाळी या सरकारने 8.3% 9.3 पर्यंत गेलं. म्हणजे मी मॉडरेट म्हणतो. तिथे तुम्हाला तिथे त्यांनी थोडी गडबड केलेली आहे. हे पहा, या वर्षीचं ते उद्दिष्ट ठेवलेलं नाहीये. या वर्षीचा रेट आहे 2015-16 या वित्तीय वर्षामध्ये आपल्या विकासाचा दर 7.6% आहे. बरोबर. त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी नंतर सुरुवातीच्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये की आमची 3 वर्ष आणि आधीची 3 वर्ष याची तुलना केली तर काय दिसतं, त्यांनी तुलना केलेली आहे. त्या की पूर्वीच्या काळी 6.3% होता, तो आता 7.6% झालेला आहे. चूक. तुम्हाला सांगतो की मधल्या काळामध्ये जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत बदलण्यात आली, ती मेथोडॉलॉजी बदलण्यात आली. ती बरोबर की चूक हा वेगळा मुद्दा आहे, त्यात कुठलीही हेराफेरी नाही. मात्र तुम्ही तुलना करताना पूर्वीच्या मेथोडॉलॉजीने आलेला ग्रोथ रेट आणि या मेथोडॉलॉजीने आलेला ग्रोथ रेट याची ऍपल्स आणि ऑरेंजेसची तुलना होईल. हीच मेथोडॉलॉजी पूर्वी लावून जर तुम्ही तुलना केली तर आतापर्यंत ग्रोथ रेट मध्ये काहीही फरक पडलेला नाही. आपला गेल्या 12 वर्षातला ऍव्हरेज 7.6%च आहे. गेल्या 12 वर्षातला ऍव्हरेज तो 6.3% नाही, ते 3 वर्षाचं म्हणतात तसा. गेल्या 12 वर्षाचा ऍव्हरेज 7.6 आहे. या वर्षीचा ऍव्हरेज सुद्धा आपला जे आहे त्या वर्षात तो 7.6 आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये काय फार मोठी उडी मारलेली असं नाही. त्यात अभिनंदनीय बाब एवढीच आहे की जगातल्या इतर सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्था मंदीला लागलेल्या असताना आणि मंदावत असताना, विकासाचा वेग मंदावत असताना आपण आपला 7.6% राखू शकलो हे निश्चितपणे स्पृहणीय आहे. परंतु आपण काहीतरी आचाट केलेला आहे अशा भ्रमात आपण राहू नये. नाही, एकूणच आता ज्या पद्धतीने आपण जागतिक मार्केट बघतो की सगळ्या मोठ्या ज्या अर्थव्यवस्था होत्या त्या आर्थिक मंदीच्या कमी अधिक प्रभावाखाली आहेत. आणि आपलं जे थेट स्पर्धा ज्या चीनशी आहे, आपल्या एकूणच जगाची फॅक्टरी म्हणून चीनकडे बघितलं जातं. आता ती भारताकडे तसं बघितलं जावं अशी एक अपेक्षा नजीकच्या काळामध्ये केली गेली होती. परंतु या अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीच्या रोजगार वाढीला प्रोत्साहन देणारं, नोकऱ्यांचं एक काहीतरी आश्वासन देणारं काहीच दिसत नाहीये की ते कशामुळे. परंतु ते नाममात्र आहे. आता स्किल डेव्हलपमेंट मध्ये चांगली तरतूद केलेली आहे. रोजगार ज्याच्यातून तात्काळ रोजगार वाढतील असं काही नाही. म्हणजे स्टिम्युलस ताबडतोब मिळेल असं फारसं काही नाहीये. परंतु कालांतराने आता आपण ही एवढी मोठी गुंतवणूक जी रस्त्यांमध्ये आणि पोर्ट्समध्ये, एअरपोर्ट्समध्ये आणि रेल्वेमध्ये केलेली आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, तर याचा परिणाम होऊन आपली अर्थव्यवस्था सुधारणार आहे. परंतु त्याला काही कालावधी द्यावा लागेल. हे उद्याच होणारी ही गोष्ट नाही. त्यामुळे ताबडतोब इम्पल्स मिळेल, आर्थिक वेग बळकटी प्राप्त होईल असं ताबडतोब काही होईल असं मला दिसत नाही. मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही करता येण्यासारखं त्यांनी केलेलं आहे, त्यात चलाखी केलेली आहे हा भाग वेगळा आहे. अच्छा, चलाखी केली हा भाग वेगळा आहे तुम्ही म्हणताय. पुन्हा आपण न्यूजरूम मध्ये जाऊया. न्यूजरूम मध्ये काही प्रश्न आहेत. बरोबर सर, मगाशी एक प्रश्न झाला तसा आता विराज मुळे आपल्यासोबत आहे. विराज, काय सरांना प्रश्न विचारायचा आहे? जाधव सर नमस्कार. एक प्रश्न जो आपल्याला विचारायचा आहे की येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्याचं जे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवलं या अर्थसंकल्पामध्ये, त्या संदर्भात प्रश्न आहे की मुळात आपण आता पाहतो की मोठ्या प्रमाणावर जे शेतीतनं मिळणारी जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती जवळपास संपल्यात जमा आहे.
आणि शेतीकरी स्वतः देखील जे आहे ते स्वतःची शेती जी आहे ती विकून बिल्डरला विकणं किंवा याच्याकडे त्यांचा कल जास्त आहे. जी सुपीक जमीन आहे आपण बघतोय गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सगळ्या ठिकाणी वेगाने शहरीकरण सुरू आहे. आणि त्याशिवाय जे आता मेक इन इंडिया नंतर मोठमोठाले प्रोजेक्ट जे येणार आहेत भारतामध्ये त्यांना देखील सुपीक जमीन किंवा चांगली जमीन हवी आहे जी शहरांपासून जवळ आहे किंवा एकंदर कनेक्टिव्हिटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने सोपी पडेल अशा पद्धतीची जमीन हवी आहे. अशा पद्धतीने जर का मोठ्या प्रमाणात जर का जमीन ह्या सगळ्यासाठी वापरली जाणार आहे तर हे जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुपटीनं करणं, तर शेतकरी शेतीकडेच फारसे शेती करण्यातच फारसे इच्छुक जर का नसतील तर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करणं कितपत शक्य होईल असं आपल्याला वाटतं? हे कितपत साध्य होईल हे काळच ठरवणार आहे. मात्र हे उद्दिष्ट निश्चितपणे चांगलं आहे, पण त्यासाठी मुळातून एक निश्चित कालबद्ध असा कार्यक्रम पाहिजे. तुमचं उद्दिष्ट जर 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं असेल तर त्यासाठी 1, 2, 3, 4 अशी रणनीती आपली ठरली पाहिजे. काही गोष्टी रणनीतीमधल्या आलेल्या आहेत, परंतु त्याला फार केअरफुली ड्राफ्ट केलेली स्ट्रॅटेजी किंवा रणनीती त्यामध्ये मला दिसत नाही. मुळातून मुद्दा असा आहे की शेती ही आता किफायतशीरच उरलेली नाही. ती किफायतशीर होण्यासाठी योग्य तो भाव मालाला मिळाला पाहिजे आणि जे उत्पादन होतं ते उत्पादन मार्केटपर्यंत पोहोचवण्याची सुविधा असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये काही बदल जरी करण्यात आलेले असले तर आश्वासक अशा प्रकारचे, तरी सुद्धा ताबडतोब त्याचा परिणाम दिसेल अशी परिस्थिती नाही असं मला वाटतं. आणि किमान भाव जे आहेत, मिनिमम सपोर्ट प्राइसेस ज्याला म्हणतात, ते भाव जे किमान भाव आपण नेमून दिलेले असतात त्यामध्ये काही बदल झालेला नाही. गेल्या 3 वर्षामध्ये बदल झाला असला तर तो निगेटिव्ह बदल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये राहणंच योग्य आहे असं वाटत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या वाढलेल्या आहेत ज्याचा उल्लेखही झाला नाही. पहिल्यांदा गेले 150 वर्षाचा रेकॉर्ड जो आपल्याकडे आहे त्यामधून असं दिसतं की पहिल्यांदा अशी परिस्थिती आलेली आहे की 3 वर्ष ओळीनं आवर्षण यावं हे आपल्या रेकॉर्डेड इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. आणि म्हणून शेतीला फार वेगळ्या प्रकारे लक्ष देण्याची आणि त्यासाठी वेगळी रणनीती करण्याची गरज आहे. त्यातल्या काही बाबी झालेल्या आहेत, परंतु त्याचा साकल्यानं विचार झालेला आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे कदाचित शेतकऱ्याचं उत्पन्न 5 वर्षामध्ये दुप्पट करणं हे उद्दिष्ट म्हणून ठीक आहे, परंतु ते दिवा स्वप्न ठरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. नक्की त्या दृष्टीने म्हणजे आता वेळ अगदीच कमी आहे, 2 मिनिटं राहिलेत आपल्या कार्यक्रमात, पण अगदी जाता म्हणजे तुम्हाला ज्याला आपण म्हणूया की बास्केटमध्ये आपण काय घेऊन जाऊ शकतो या बजेटमध्ये असं तुम्हाला वाटतं, आणि बास्केटमध्ये जे यायला हवं होतं ते आलं नाहीये. किती मार्क नरेंद्र जाधव सर किती मार्क देणार या बजेटला? तर चलाखीला मार्क देता येत नाहीत, त्यामुळे मला असं वाटतं की 6 मार्क द्यायला काय हरकत नाही. 10 पैकी 6 द्यायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास देता 60%. म्हणजे नाही, फर्स्ट क्लास त्या अर्थाने फर्स्ट क्लास चलाखी केली असं तुम्हाला म्हणायचं? फर्स्ट क्लास चलाखी केली म्हणजे सुंदर हस्ताक्षर असल्यामुळे जास्त मार्क असतात, तर ते चलाखीमुळे मार्क वेगळे काही देता येत नाहीत. मला असं वाटतं की 6 मार्क देता येतील. योग्य दिशेने जाणारा हा अर्थसंकल्प आहे, परंतु त्याने असा आभास जो निर्माण केलेला नाही की सर्व समाज घटकांना हा न्याय संपूर्णपणे न्याय देणारा आहे, तसं काही नाही. एक कृषीचं क्षेत्र काही प्रमाणात आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात सोडलं तर बाकीच्या सामाजिक क्षेत्रांमध्ये जे योजनात आलेलं आहे ते अत्यल्प आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त करण्याची गरज आहे, परंतु ज्या दिशेने हे चाललेलं आहे ती दिशा योग्यच आहे. मात्र दलित आणि आदिवासी यांच्यावरती या बजेटमध्ये मागच्या वर्षी झाला होता त्यापेक्षा मोठा अन्याय झालेला आहे, आणि तो अन्याय लपवण्यासाठी मग दुसऱ्या गोष्टी उपाययोजना केलेल्या दिसतात. स्टँडअप इंडिया सारख्या 500 कोटीच्या, पण 45,000 कोटी रुपयांचं काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित केला जाऊ नाही सर. सध्या म्हणजे जाता जाता म्हणणार असंच म्हणू शकतो की व्हर्च्युअल रियालिटीचं हे सगळं जग आहे, आभासी विश्वामध्ये सगळी दुनिया आपल्याला सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगताना दिसते. तर मी दिलेला मार्क सुद्धा आभासीच मार्क आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांना आणि आभासाला भुलतो, म्हणजे आपण सामान्य माणूस आभासाला भुलतो, त्यावेळी भुलतो आपण, पण नंतर विचार केल्यानंतर कळतं की अरे हातात काहीच नाही. आणि अर्थात पण तुम्ही जसं म्हणताय तसं काही आशेची स्थानं आहेत आणि अर्थात आशेशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही.
आणि ही आशा आहे म्हणून या बजेटमध्ये पुन्हा एकदा पुढच्या वर्षापर्यंत आपण आशादायक पद्धतीनं बघू शकतो. कारण अर्थातच देशाची उभारणी करणारा अर्थसंकल्प आहे का, तर त्याची उत्तर तज्ज्ञांनी आता आपल्याला दिलेली आहेत. तत्पूर्वी पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाविषयी आपण ही चर्चा आणि हे चर्चासत्र आज दिवसभर असंच सुरू ठेवणार आहोत. तर आता तुर्तास थांबतो. धन्यवाद.